पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर झाले होते दाखल। कालच्या IPL क्रिकेट सामन्याला पार्थ पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती। पार्थ पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकत्र IPLचा सामना पाहिला। नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली। खरातशी काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं, देसाईंची चौकशीची मागणी। नीलम गोऱ्हे पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाईंच्या आरोपांना उत्तर देणार। संध्याकाळी 5:30 वाजता नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद। रुपाली चाकणकर यांची सगळीच कारकीर्द वादात। रुपाली चाकणकर अध्यक्ष असताना आयोगाच्या निधीची तरतूद चौपट। 2010 ते 2015 या 5 वर्षात खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटी होती, तर 2024 ते 2025 या फक्त एका वर्षात महिला आयोगासाठी 20 कोटींहून अधिकची तरतूद। पुण्यात अशोक खरात विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन। पुण्याच्या टिळक रस्त्यावर संगीता तिवारी यांच्या उपस्थितीत आंदोलन। अशोक खरातची SIT कडून आज पुन्हा चौकशी सुरू। भोंदू अशोक खरातच्या SIT चौकशीचा आजचा 12वा दिवस, तर अशोक खरातची ED कडूनही चौकशी होण्याची शक्यता। रुपाली चाकणकर आज SIT चौकशीला हजर राहणार नाहीत, सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर आज भर देणार। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला प्राधान्य। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी SP संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्रच उपलब्ध नसल्याची माहिती उघड। अशोक खरातचा शालार्थ ID घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता। खरातनं भावाला शालार्थ ID मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ ID दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो समोर। भोंदूनं हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातनं लाखोंना विकल्या। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा CA पोलिसांच्या रडारवर। CA कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या CA ची चौकशी होणार। खरातच्या ओकस कार्यालयाची SIT कडून पुन्हा तपासणी। खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल SIT कडून जप्त, सूत्रांची माहिती। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय, सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकरांचे रायगडमधील व्यावसायिक कनेक्शन समोर। तटकरेंचे निकटवर्तीय महेंद्र चौधरी आणि निलेश चाकणकर यांचे व्यावसायिक संबंध। सुषमा अंधारेंचा आरोप, आकाश चौधरी यांच्या नावावर अनेक कंपन्या असल्याची माहिती। निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनी। भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदू अशोक खरातला साथ देणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे, पण भेटीचा आणि खरातनं केलेल्या गुन्ह्याचा संबंध लावू नका, तपासात सर्व निष्पन्न होईल। भोंदू खरातवरून मंत्री आणि आमदारांवर होणाऱ्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अमरावतीत खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन। खरातनं दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख देऊ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आव्हान। अशोक खरातचा पतसंस्थेशी कोणताही संबंध नाही। अंधारेंनी उल्लेख केलेल्या जगदंबा सहकारी पतसंस्थेचा पत्रकाद्वारे खुलासा। 2022 मध्ये खरातची चेअरमन पदावर निवड झाली होती, मात्र नंतर खरातनं राजीनामा दिल्याचा पत्रकातून दावा। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण, पोलीस अधीक्षकांना भोवलं। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्यावर जबाबदारी। चौकशीसाठी सातारा पोलीस अधीक्षक यांना रजेवर पाठवलं असेल, चौकशी सुरू होते त्यावेळी अधिकाऱ्याला पदावर ठेवत नाहीत। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। पालकमंत्र्यांना बदडलं, दोषींना सांगितलं असेल 1 महिना फिरून या, संजय राऊत यांची टीका। दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याचीही राऊतांची प्रतिक्रिया। अधिकाऱ्यांना एखाद्या मंत्र्याला धक्काबुक्की करणं, अधिकारांचा गैरवापर करणं हे चुकीचं, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। मंत्री संजय शिरसाट यांची साताऱ्याचे SP तुषार दोशी यांच्या संदर्भात प्रतिक्रिया।
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी, कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा. कंबोज यांच्या घरी शुभकार्याला गेल्यास गैर काय? खासदार संजय राऊत यांचा सवाल. विरोधकांच्या घरी अनेकदा कार्याला गेलो आहोत. कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य ठाकरे थोडाच वेळ उपस्थित होते. संजय राऊतांची प्रतिक्रिया. शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार राऊतांनी गमावला. रोज अशुभ बोलणाऱ्यांना संस्कृती शिकवण्याचा अधिकार नाही. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. वाढदिवसावरही राजकारण करणारे राऊत उघडे पडले. खोटं आणि अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा. बन यांची प्रतिक्रिया. कुणी कुठे जायचं हे त्यांनी त्यांचं ठरवावं, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ वेगळे असतात. राजकीय मतभेद आणि वैयक्तिक गोष्टी वेगळ्या असतात. आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या घरी कार्यक्रमाला जाण्यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. मोहित कंबोज यांचे व्यावसायिक म्हणून सर्वांशी चांगले संबंध आहेत. कौटुंबिक कार्यक्रमात सर्वच जातात. छोट्या कार्यकर्त्यांकडे गेलो म्हणून काय झालं? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सुनील तटकरे यांची भूमिका आणि त्यांचं वागणं यावरून ते दुसरा मार्ग शोधत असावे असं दिसतंय. तटकरेंना केंद्रीय मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. येत्या काळात विदर्भ विरुद्ध कोकण असा संघर्ष पाहायला मिळणार, वडेट्टीवारांचं वक्तव्य. रायगडच्या इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवरून सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब. बॅनरवर फोटो नसल्यानं अदिती तटकरे यांची दिलगिरी. पण आता दिलगिरी व्यक्त करून सारवासारव करू नये. चुका झाकायला मुलीची कसरत होते याची जाणीव आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची खोचक टीका. आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. राजकारणात प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो. विशेषतः जे शत्रू असतात ते जास्त संपर्कात असतात. संजय राऊत यांचं वक्तव्य. सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल 207 GR काढले. रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग. यातील बहुतांश GR हे निधी वितरणासंदर्भातील. सरकारनं 200 नव्हे तर 1000वर GR काढले. मंत्रालयातून GR काढून पैसे वाटण्याचं काम सुरू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे राज्य सरकारवर आरोप. गिरगावमधील सांसोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आभारपत्र. सणानिमित्तानं 8 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केल्यानं आभारपत्र. तर अयंबिल सणानिमित्तानं सिलेंडर मिळावं म्हणून लोढा यांनी मंत्री भुजबळांना दिलं होतं पत्र. भगवान महावीर जयंती निमित्तानं मनमाडमध्ये बाईक रॅली. जैन समाज बांधवांकडून बाईक रॅलीचं आयोजन. बाईक रॅलीत जैन समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात महत्वाची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांसोबतची महत्वाची बैठक. एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसे यांच्यावर बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. भुसावळ इथली जमीन साखर कारखान्याच्या नावावर खाडाखोड करून खरेदी केल्याबाबत गुन्हा दाखल. प्रकरणावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात उपस्थित केला होता प्रश्न. सूडबुद्धीनं आणि राजकीय दबावानं गुन्हा दाखल. एकनाथ खडसे यांचा आरोप. महारत्नाची जमिनीवरील आरोपांसंदर्भात संबंध नाही. हे सर्व सूडबुद्धीनं करण्यात आले. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. मनसे नेते अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर. गारपिटीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची घेणार भेट. खंडाळी पापरी गावातील नुकसानाची करणार पाहणी. कोल्हापुरात ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक. परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दसरा चौकातून मूकमोर्चाला सुरुवात. हजारो नागरिक मोर्चात सहभागी. मंदिरातील मारहाणीचा देखावाही सादर. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज अर्धवार्षिक परिषद. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लावणार हजेरी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित. अकोल्यात काँग्रेस आणि MIMचे नगरसेवक आणि समर्थकांमध्ये राडा. महापौर निवडणुकीदरम्यानचा जुना राजकीय वाद पुन्हा उफाळला. 5 जण राड्यात जखमी. राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकून हल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री शिरसाटांच्या घरावर मोर्चा. शिरसाटांच्या घराबाहेर ऑटो चालकांची घोषणाबाजी. ऑटो LPG संदर्भात तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी. रिक्षा चालकांना LPG मिळत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. LPGची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या पंपांवर कारवाई करण्याची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. गॅस मिळण्यासाठी नागरिक उन्हात उभे. भंडाऱ्याच्या वरठीत भारत गॅस एजन्सी समोर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी. तासनतास लांब रांगेत उभं राहूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त.
परभणीच्या नानलपेठ भागात तंबाखू बनवण्याचं साहित्य आणि साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर पोलिसांकडून जप्त. उस्मानिया कॉलनी परिसरात शोधमोहीम. सुगंधित तंबाखू बनवण्याच्या साहित्यासह एकूण 1,85,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांना मोठा फटका. एलपीजी मिळत नसल्यानं रिक्षा चालकांना मोठा फटका. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसच नसल्यानं 25,000 ते 30,000 रिक्षा चालकांना फटका. छत्रपती संभाजीनगर शहरातील संपूर्ण एलपीजी गॅस पंपच बंद. काल गॅस पंपांवर 2 किलोमीटरच्या होत्या रांगा. आज नो स्टॉकचा बोर्ड. ऑटो एलपीजी मिळत नसल्यानं शहरातील 25,000 ते 30,000 रिक्षा चालकांना फटका. नांदेडमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा. ऑटो व्यावसायिकांचं मोठं नुकसान. एलपीजी पंप मागच्या 15 दिवसापासून बंद असल्यानं अडचण. एलपीजीच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरातील एलपीजी पंप बंद. पंपावर गॅस संपल्याचे बोर्ड लागले. एलपीजी गॅस नसल्यानं रिक्षा चालकांचे हाल. अमरावतीमध्ये सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा. सिलेंडर ब्लॅकमध्ये विकला जात असल्याचा नागरिकांचा आरोप. भर उन्हात अमरावतीत सिलेंडरसाठी गर्दी. अमरावतीत पेट्रोल पंपावरील परिस्थिती पूर्वपदावर. काही पेट्रोल पंपांवर शुकशुकाट. लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं नागरिकांकडून गाडीच्या टाक्या फुल. छत्रपती संभाजीनगरमधील एलपीजी पंप बंद. काल गॅस पंपावर 2 किलोमीटरची रांग. आखाती देशातील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. रायगडच्या माणगाव तिलोरे सीएनजी पंपावर वाहनांची रांग. ग्राहकांनी गर्दी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. व्यवस्थापकांचं नागरिकांना आवाहन. लातूरमध्ये गॅसचा तुटवडा कायम. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त. गॅस वितरण एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गडचिरोली जिल्ह्यात एलपीजीचा तुटवडा. 2 आठवड्यांपासून गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं नागरिक त्रस्त. नागपूरमधील गो गॅसचे एलपीजी पंप बंद. वाहन चालकांना मनस्ताप. इमामवाडा, कामठी, ताजबाग, मानेवाडा परिसरातील गो गॅसच्या पंपावर गॅसचा पुरवठा बंद. आखाती देशातील युद्धाचा हिंगोलीत भाजी विक्रेत्यांवर परिणाम. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं भाज्यांच्या विक्रीत घट. कृषी मंत्र्यांचं पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोंडी. वाशिम बाजार समिती 16 दिवसांसाठी बंद. पणनच्या आदेशाला केराची टोपली. नंदुरबारमधील शहादा नगरपालिका कचऱ्यातून खत निर्मिती करणार. नगराध्यक्ष अभिजित पाटील यांची माहिती. ओला आणि सुका कचरा वेगळा करून सेंद्रिय खत तयार केलं जाणार, ज्यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही हातभार लागणार. शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळीचा तडाखा. शेतकरी संकटात. शेती पिकांचं नुकसान न होण्याची शेतकऱ्यांना भीती. नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा तडाखा. काढणीला आलेला कांदा भुईसपाट. वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभं पिकं आडवी. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोकणातील आंबा बागायतदारांना सरकारनं जाहीर केलेली 22,000ची मदत अपुरी. एका झाडाला अवघ्या 220 रुपयांची मदत मिळत असल्यानं शेतकरी नाराज. हेक्टरी 5 लाखांच्या खर्चासमोर ही तरतूद तोकडी असल्याचा शेतकऱ्यांचा संताप. गोंदियात लहरी हवामानाचा. आंबा पिकाला फटका. तापमानातील चढ उतारामुळे आंबा बागांना धोका. कच्चे आंबे गळू लागले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. मालेगावमध्ये वाढत्या उन्हाचा कांद्याला फटका. कांदापात करपू लागल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. तालुक्यासह जिल्ह्यात यावर्षी कांद्याच्या लागवडीत वाढ. राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा इशारा. 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट. तर वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असणार. जालना जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात उन्हाळा सुरू होताच लिंबाच्या मागणीत वाढ. वाढत्या उष्णतेमुळे बाजारात लिंबांना चांगला भाव. तर पुढील काही दिवसात मागणी आणखी वाढण्याची शक्यता. नाशिकच्या येवला तालुक्यातील टंचाईग्रस्त 17 गावांमधील वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी.
नाशिकच्या येवला शहरातील पालखेड कालव्याच्या चारीला पाणी गळती, विंचूर रोडवरील मित्रविहार कॉलनी परिसरात लाखो लिटर पाण्याची नासाडी, प्रशासनाविरोधात स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त. राज्यात उष्णतेची लाट तीव्र, आतापर्यंत 2,05,000 जणांची तपासणी, उष्माघाताचे 5 रुग्ण आढळले. राज्यभरात पारा 40 अंशांवर, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 45,299 तपासण्या. वर्ध्यात पीपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमात प्राण्यांसाठी लावले कूलर. करुणाश्रम वन्यप्राणी बचाव केंद्रात वाढत्या तापमानात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना. तृणभक्षी तृणभक्षी प्राण्यांसाठी हिरव्या चाऱ्याची सुविधा. छत्रपती संभाजीनगरमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जुने ऐतिहासिक आठवडी बाजार बंद. या निर्णयामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. यामुळे हजारो विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार. यवतमाळच्या आर्णीत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरुवात. 5 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा तैनात. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे दिले आदेश. वाशिमच्या खडकी ते काटा या रस्त्याची दयनीय अवस्था. 7 गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास. नागपूरच्या काटोल वरुड हा कॉन्क्रीटचा रस्ता मृत्यूचा सापळा. मागच्या 10 दिवसात 2 दुचाकीस्वारांचा महामार्गावर अपघाती मृत्यू. कॉन्क्रीटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यानं दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याची माहिती. लातूर शहरातील मळवटी रोड भागात हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून दोघांवर हल्ला. टेम्पो चालकासह आणखी 1 जण जखमी. घटनेतील आरोपींना पकडून पोलिसांनी काढली धिंड. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मनसे आक्रमक. मंगल प्रभात लोढा गॅसचा काळा बाजार करत असल्याचा मनसेचा आरोप. व्हीपी रोड पोलीस ठाण्यात मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात मनसे तक्रार करणार. बहिणीच्या जागी पत्नीला बुरखा घालून उभं केलं आणि जमीन नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर. बीड जिल्ह्यातील माळापुरी इथली घटना. न्यायालयाच्या आदेशानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलिसात आबेद खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.